घरकाम कधी सुरू होतं आणि कधी संपतं कळतच नाही, बरोबर ना? माझी सकाळ रोज अशीच होते. पासून काय उठून जावं वाटत नाही, पण डोक्यात कामाची तयारी सुरू झालेली असते, त्यामुळं उठायलाच लागतं. आणि ब्रश करताना असं होतं की पटकन आवरा, खूप काम करायचंय. उंबरठा आणि दाराबाहेरच्या आधी स्वच्छता करून घेतली की घरात कशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यानंतर मग दिवसभराचं पिण्याचं पाणी भरून घेतलं आणि हे दोघं उठल्यावर सगळं अंथरून उचलून ठेवलं. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मग छान हेअर वॉश केला आणि मग काय स्किन केअर केल्यावर छान टिकली लावली की रेडी. मला छोटीच टिकली आवडते, जास्त मोठी टिकली लावायला काही आवडत नाही आणि छोटी टिकली लावायला थोडासा वेळ लागतो. तर त्यानंतर मग आज नाश्त्यासाठी बनवला होता छान रवा उत्तप्पा आणि सगळ्यांसाठी बनवता बनवता खूप वेळ नाश्त्यामध्येच गेला. मग त्यानंतर सध्या आमच्या अंगणात अशीच झाडाची गळालेली पाणी पाहायला मिळतात. रोज तर झाडू मारणं काही शक्य होत नाही, त्यामुळं असंच राडा दिसतो. मग कपडे सुकत टाकले आणि घर साफ करायला घेतलं. आधी सगळं डस्टिंग करून घेतलं आणि मग मॉपने स्वच्छ फरशी पुसून घेतली. घर मोठं असो किंवा छोटं, स्वच्छता असली की कसं त्या घरात प्रसन्नच वाटतं. आणि हे आवरत नाही तोवर स्वयंपाकाची वेळ झाली. आज जेवणात काही नाही, साधंच स्वयंपाक बनवला होता. काळ्या मसाल्याचा शेवगा आणि मस्त गरमागरम अशी मला भाकरी एवढी काही छान जमत नाही, पण जशी जमते तशी बनवते. मग जेवण करून बाकीचं आवरून घेतलं आणि मग नंतर जेवण झाल्यावर इथं प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्यानंतर मग दुपारी घरी पाहुणे आलेले म्हणून मग अर्णव खूप त्रास देत होता. मग पर्याय नसतानाही त्याला TV लावून दिला आणि त्याचा आवडीचा शो लावून दिला. त्याला जास्त TV आणि मोबाईल देत नाही. माझा प्रयत्न असतो की त्याला कमीत कमी स्क्रीन टाईम द्यावा, पण कधी कधी काही ऑप्शन नसल्यावर द्यावे लागतं. संध्याकाळी काकासोबत मिळून अर्णवचा असं सगळ्यांसमोर स्टडी चालला होता आणि आम्हाला आज खूप आश्चर्यच वाटत होतं की चक्क आज अर्णव करेक्ट स्पेलिंग आणि वर्ड बोलतो. खरंच घरकामाला काही एंड नसतो, बरोबर ना? कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.